कोणत्या भावजाला वाईट बोललेलं नाही ते आजपर्यंत तर वाईट आम्हाला शिकवलेलं नाही तिने आज आता घरदार बी थोडं आता कुठं राहायचं कुठं राहायचं पण तिथे भांडे तरी आहेत त्या प्रकारमध्ये त्या भांड्याच्या प्रकारमध्ये ते नव्हता बी सर ते भांडण तिकडे जाऊ दे लेकराला जाऊ दे लेकराकडे सुद्धा बघितलं नाही तिने पण त्या ढाकण्याला दवाखान्यात नेलं सर पुत्तीकडे नाही बघितलं कुणाकडेच नाही आम्ही पोलीस स्टेशनला मागून पायतळी घेऊन गेलो मुलीला त्यांना आणि ते स्वतःच्या गाडीत टाकून त्या लोकांना घेऊन गेला सर त्या फिर्यादीमध्ये त्या लोकांनी तसं लिहिलं नाही म्हणला सतीच ते मला मार असं म्हणून टाकलं सर अत्याचार लोकांनी केला सगळ्या लोकांनी असं आम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कशामुळे चालू आहे कशामुळे सगळे अख्ख्या महाराष्ट्राला चालू मला असं हे होत नाही मी लई छोट्यापणा सांभाळणार टोटल आहे का तेवढा समाज मागेला तुमच्या उभा राहिला आता सध्या पुढे गेला तो काय करतो सर अशा कोणासोबत मित्रांनी कुठे भांडणं चालले जर मित्रांनी तिथं मदत करायला बोलावलं तिथं तो जातो आता ते डोंगरकिंच्या प्रकार ते लोक टाकतात बातमीला पण ते कसं मित्राबरोबर तिथं गेलं आणि आता इथं बी माने खेडकर म्हणून माणूस आहे त्याची मुलगी वंजाराची समाजाचा आहे त्याची मुलगी एक मराठीचा माणूस घेऊन गेलता नेवाशाला ते तिथं गेले होते सर कशाला मिटवाय करतात त्या लोकांनी ते काय म्हणले ते गोळीबार केला नाशिक म्हणून त्याच्यावर गुन्हे हो ते कुठं पण महिलांचा कुठं पण झाला ना सर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे झालेलं आहे तो पण ढाकण्या समाजच्या समोरची पार्टी आहे त्याच्या बायकोची फिराद आहे त्या माणसावर तो माझ्या घरी छेड करायला आलता आणि तो इथं कामाला आहे त्याच्या माणसाकडे जीसीबी आहेत सर त्या माणसाकडे जीसीबी असताना तो माणूस मला माझ्या बायकोला असं चाललं सतीश तू तिथं जा तो तिथं मदत करायला येण्यासाठी त्या माणसाला मारलं होतं सर बॅटने हे सत्यच आहे की हे माझ्या बहिणीवर तू का असा अत्याचार करतो त्याचा नवरा बाहेर आहे तू का असा अत्याचार करतो ते गुन्हा ते हेडो केला सर लोकांनी आणि त्याचा व्हायरल केला आणि मग ते गुन्हे टाकले आपल्याला तिथं जाऊन एक चुकी झाली ते मी मान्य केलं पाहिजे पोलीस स्टेशनला तुम्ही कळवलं पाहिजे होतं की बाबा सदर विषयातून हे असा विषय आहे आणि याच्यातून हा 17 आहे 10 रिपोर्ट माझ्याकडे येत असं हे सोपं होतं मग केलती ना सर त्यांनी फिराद केलेली होती ती फिराद अजून पण आहे आता ती जे बाय आहे का समोरची माऊली ते माऊली ढाकणे नाव आहे त्यांनी त्या बायकोची फिराद त्या माणसावर आहे ज्याला बॅटने मारले का त्याच्या अगोदर त्या माणसाची फिराद तिच्या बायकोची त्या माणसावर आहे ज्याला बॅटने मारले म्हणजे तिकडे नाही तर हे झालं तर मग याला सांगायला हो असं केलं सर ते मदत करायचं म्हणून सांगितलं तुम्ही दाखल करा असं मग ते करते समोरची ते पार्टी हेडेवच आहे ना ते माणूस म्हणते हो देते ते म्हणले ना की मी एमसी माझी जी केस केलेली आहे त्याच्यावर तर मी सुद्धा आता त्याचं बी तिथं नाव टाकलेलंच आहे ना त्याच्या विरोधात उभा राहिला काय मला असं घडून येतं ना असं येते त्याच्या चुका थोड्याशा झालेल्या आहेत असा विषय आहे ना बरोबर चुकायला आम्ही चुकाला पण ते गेला बॅटने मारत ते पण चूक मानतो त्याचा विषय कसा चुकाचं म्हणजे काय तर इथं राहिले त्याची नोंद झाली असती ही चूक आहे तुमची त्याच्या घराच्या नोंदी केल्या ग्रामपंचायतीला तुमच्या नगरपालिकेला इथं आम्ही एवढ्या दिवस राहत आहे भविष्यात सरपंच बिरपंच कार्यकर्ता आहे पण लोकांचे आमच्या गावच्या लोकांची कोणाची तुमच्या विरोधात तक्रार आली आमच्या लोकांच्या तक्रार एवढेच लोकांची आली का नाही आमच्या गावचे सुद्धा पाठीशी उभा आहेत अजून सुद्धा सगळ्यांना माहिती आहे गावच्या लोकांनीच आम्हाला प्रवृत्त करून इतर बोलवलंय अजून नाही आता केलं अजून इथं पण राहून देणार नाही पाहायला गेलं तरी ठोकून राहू पण ते पण राहून देणार नाही सर एवढीच ते आम्ही पण एवढं आमच्यावर लेकर बाळ आमच्या पाया पडतो मी माझं तिला एवढं लहानचे मोठं केलेलं आहे त्याला आम्ही वनवासी तिची आई मिळालेली सर त्यालाही वनवासातून सांभाळलेले आम्ही खूप वनवासातून सांभाळलेले त्याला लहानचे मोठं केलेलं आहे भागामध्ये हे टाकी पण आहे वनीकरणामध्ये सर सारा अर्धा गाव आहे वनीकरणामध्ये फक्त तुमचं घर जाळण्यात आलेले आमचं घर का पाडलं सर मग आम्ही कोण बरेच जण राहते तिथं वनीकरणामध्येच आहे विषयातून त्यांच्या प्रोटोकॉलनुसार त्यांनी असं ते मीडियाला सांगतील पुढं किंवा ते उद्या कलेक्टर साहेबांना ते देतील ना जबाब सदर विषयातून आम्ही आमच्या सुरूर तालुक्यातील एकही अतिक्रमण ठेवलेलं नाही
बरोबर. म्हणजे जर अतिक्रमण शिरूर तालुक्यातलं राहिलंच नसेल तर त्याचा भारतरत्नाने सन्मान केला पाहिजे. भारतरत्न देऊन त्या अधिकाऱ्याचा, बरोबर. तर फॉरेस्ट अधिकारी सन्मान झाला पाहिजे ना, एवढं चांगलं काम करता येते कोणी असू दे. परंतु जर त्यांनी एकमेव कुटुंब असं टार्गेट झालं असेल, तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जे काही विषय आहे तो तुम्हाला मांडण्याचं स्वातंत्र्य आहे, बरोबर. भांडणं करून रडून तडून आता रडून नागरिक नाही का, तर तुम्ही जर खचला तर ते मुलाबाळांचं काय? नाही सर, आता ते लोक कधी पण मारून टाकणार. आता एवढं मारलं तरी काय, साहेबाला साहेब आता का म्हणते आम्हाला कोणी आरोपी अटक केलेच नाही, विषय आहे तर आता काय काय होणार आहे? मारणार नाही ऐका, त्याला एक स्वातंत्र्य आहे. त्यांना मी सांगितलेलं आहे तसं या ठिकाणी आणि सर तुम्ही सुद्धा जोपर्यंत त्या कुटुंबाला म्हणजे रोड व्यवस्थेची तरी कमी होत नाही तोपर्यंत तुम्ही सुद्धा यांना पोलीस बंदोबस्त द्या. तुम्ही एक लेखी अर्ज करा, सुधार लोकांपासून आम्हाला पोलीस नाही, आम्हाला साहेबांनी खूप मदत केलेली. आम्हाला त्या लेकरं मारलं ते आम्हाला आणि म्हणले समजून लेकरं नेले. ठिकाणा एक कुणाला कुणी आरोप घेऊ नये नाही सर, आणि आम्ही कुणावर कुणाला आरोप नाही विचाराय केला. म्हणून एक कॅमेरा लावून द्या सुरक्षेसाठी. एक कॅमेरा लावून द्या सुरक्षेसाठी. आणि अधिकाऱ्यांना सुद्धा एक पत्र एक बनवून द्या. सुद्धा यांची सुरक्षा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना इथे राहू द्या. जोपर्यंत यांची आमचे सुरक्षा. आधार कार्ड पण इथलेच आहेत सर, आमचे मतदान कार्ड याच गावचे आहेत. आता आम्हाला जर इथून गेलं तर आम्ही हे कुठं काम राहणार? काय चालले? पाणी आडवा, पाणी जिरवा. सुरुवातीतून चालेल सगळे ह्या गोष्टीला त्यांनी चांगलं केलं ना. 1, 2, 3, 4, 5 जोरात काम चालू. भारतीय समाज हा कुठेच राहिला नाही पाहिजे. त्याला गाव कुसारी घ्यायचा नाही, त्याला शासनाच्या काढल्या सुविधा मिळवू द्यायच्या नाही, त्याला रेशनिंग कार्ड जाती झाले मतदान कार्ड मिळू द्यायचं नाही. आणि जर मिळालं तर तो गावात सरपंच होईल. ह्या भीतीनं हे सगळं कुरगुड्या राजकारण असतं. आणि मग अधिकाऱ्यांच्या दिशाभूल करायच्या, गावाच्या दिशाभूल करायच्या, मीडियाच्या दिशाभूल करायच्या. त्याच्यामध्ये स्वतःच्या पुढे भाजून घ्यायचं. हे तर वर्षानुवर्ष चालत आलं. कॅमेरे होते आणि त्याला एसी होती, टीव्ही होती, तिथे सगळं काढून दिलं. ते लोकांनी भरून नेलं, वणीकर लोकांनी सगळ्यांनी भरून नेलं. मशीन कुठे आहे कॅमेऱ्याचं? सगळे घेऊन गेले कॅमेऱ्याचं मशीन, कपडे, भांडे, बासनं, खाट, कपाट, रॅक, फ्रीज, दिवाना खाट सगळं भरून घेऊन गेले ते लोक. सतीच्या घराला कॅमेरे होते, इकडे कॅमेरा होता, आमच्या घरी मागाय कॅमेरा होता. ते आम्हाला काय जागा असं काय ते आम्हाला काहीच माहिती नाही सर. प्रूफ तर झालंय ते आम्हाला तुमचं. मला बोलू द्या सर. कॅमेरामध्ये मी ते म्हणलं सर तिथून आणले इथं टाकले ना आमचे सगळे फोटो घेतले तरी साहेब म्हणत होते. हा सर, ते कॅमेरा सर आता ते तुम्ही आणलेले आहे ते मान्य, पण तिथून कॅमेऱ्यामधून तुम्ही इथं आणून तिथून आणलेले कॅमेरा आहे आमच्या घरात. पार्टी कसं आहे तुम्हाला सांगू का, मेलेल्या शेळ्या मेलेल्या कोंबड्या खाणारी माणसं आहेत. त्याला कुठं जनावरांचा मांस कुठे घेऊन जाऊन हे उपयोग आहे. आणि ते देव झालं होता. पण ते ऐका ना, जाळे कुठून आणले सगळे कॅमेरा तर ओपन होतंय ना ते. हा ते कॅमेरा मग त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं हे बी घ्या, तुम्हाला काही करायचं ना लेखी तयार करा, फक्त त्यांचं म्हणणं आहे काय. विषय तुम्ही लिहून द्या. मला सरांनी बी तेच सांगितलेलं आहे मला की तू असं मला तोंडाने सांगू नको, तू लिखी आण म्हणून सरांनी लिहून सांगितलं. पोलीस स्टेशनला द्या, त्याची पोच त्यांना द्या. त्या विषयातून तुम्हाला जे बी काय बोलायचं आहे तोंडानं तुम्ही किती जरी 1.5 वर्ष जरी वळलं तर लिखापडी पाहिजे. मग त्यांनी इकडे 7 तारीख दिलेली होती सर. 7 तारखेच्या आताच आमचे घर पाडले. मी म्हणलं आमच्या कॅमेऱ्यात आहे ते जाळे आणून आमच्या घरावर टाकले. तर तुम्हाला एक सांगतो, कोणत्या व्यवस्थेला इथं जनावराला सुद्धा आरक्षण आहे. तुम्ही आपण तो चारा सुद्धा जाळा सर त्यांनी. माणसं आहे, माणसांना चारा सुद्धा जाळा सर. जनावरांचा चारा, जनावरांना सुद्धा अहो, गायला शेळ्याचा सारा चारा आणलेला होता ते सुद्धा जाळा सर. आता काय करावं बरं. हे काय नाही रे तेवढं सर. ते पण आमचं तर सर फक्त त्या दिराच्या घरी नुसतं खायला आणि राहायला सुद्धा तिथं झोपायला इकडे रूम होते. सगळ्या जगाच्या ठिकाणी राहत होतो आम्ही त्याच घरात त्याच्यात. तर त्याच्यामध्ये नुसतं खायला आणि स्वयंपाकाला तिथं राहत होतो. ज्याच्या घराला झोपायला होतं. काय सांगावं सर आता? बाकीचं तेवढं एकच आहे का, दुसरे कुठे आहे? काय पोरं कुठे दुसरे एवढं काय एकच आहे? त्याला भाऊ वगैरे नाही का? भाव आहे ना सर, सगळ्यांचे नाव आहेत ना त्याच्यात फिरादी म्हणजे लोकांनी टाकलेत ना सगळे नाव. ते पुढे गेला
आता जे भाव आहेत का त्याचे 3 भाव, आता 14 भाव आहे, त्यांनी 3 भावाचे नाव पोलीस स्टेशनला टाकलेत, पण 14 वर्षाच्या मुलाचं सुद्धा नाव टाकले त्या लोकांनी. सगळ्यांना आरोपी केले. हो, सगळ्यांना आरोपी केले. हो, सगळ्यांना आरोपी केलेले आहे सर. लेकरं सुद्धा केलेत त्या लोकांनी. साहेबांनी सगळं घेतलं त्यांचं. आमचं काय नाही, त्यांचे एक पण आरोपी नाही. काय घेतलं सर? नाही, साहेबांनी घेतले पण ते आरोपी अटक करायला पाहिजे सर. आमची एवढीच विनंती आहे सरांनी, आमची तेवढीच विनंती आहे. फक्त त्याच्यातले माणसं अटक करायला पाहिजे. आणलं का रे सचिन? आपण जेसीबी का नाही जळालं होतं तर आपण ते पुरून टाकलं होतं, पंचनामा केलं. त्याचा पंचनामा डॉक्टरांनी. आणि कोंबडी बी 2 कोंबडे होते. हे असं घर होतं. वास कसं जळलं म्हणून अर्धवट जळालेलं बकरं होतं. आता ते पूर्ण बकरं. धान्य वगैरे कागदपत्र पंचनामा कधी झाला? आज अन्न सध्या जाऊन पाहिजे. एक घर ते पलीकडचं माझं शेड घर, आम्ही या सगळ्या याच घरात राहतो. आम्ही याच्याच घरात राहतो. मिटून घेतलं गावाल्याने, मिटून घ्या, आम्ही मिटून घेतो. पण आम्हाला अत्याचार केला सगळ्या लोकांनी आमच्यावर. सगळ्याच लोकांनी आमच्यावर अत्याचार चाललेला आहे. शाळेचा दाखला सुटून शाळेत दाखले शाळेचा दाखला बिकला सगळं जाऊन टाकलं. सर्टिफिकेट आहे, जातीचं सर्टिफिकेट पण जाऊन टाकलं. सर्टिफिकेट आहे. अरे बापरे, सगळं कागदपत्र सारे जाऊन टाकले सर. आमचे काही ठेवले नाही त्याला. ठेवा ना, हे जपून ठेवा. अत्याचार चालेल आमच्यावर. परत काढताना उपयोग येईल त्याचे नंबर. काढताना तुम्हाला उपयोगी येईल. हे जळालेलं पंचनामा करा आणि हे जपून ठेवा. साहेब तुम्ही सुद्धा बरं का, म्हणजे एक पंचनामाची एक पावती यांना देऊन ठेवा. काय काय जळालं सगळं हे असं ठेवू नका. फार महत्वाचं आहे. तुम्ही हे असं ठेवू नका. एका पिशवीत टाकून घ्या. सरे तरी आहे की इथं दुसऱ्याचं कोणाचं काय नड पार सगळे मेले तरी कोणाला गरज नाही. फक्त सगळे वंजारी सुरिष्टीच पाहिजे साहेबांना. सगळ्यात मला काही हे नाही. हे कशाच आहे? हे एका पिशवीत हे नाही, हे एका पिशवीत. कारण हे तुम्हाला पंचनामे हे काय काय आहे, हे पंचनामा करून गेला. बघता सगळ्या मारून टाकल्या सर. आमच्या लई मोठ्या शाळा किती होते कोंबड्या? 100-150 कोंबड्या होत्या सर. साऱ्या धरून नेले त्या लोकांनी. त्या दिवशी मारून टाकल्या, धरून नेल्या, मारले सर पोरींना. आम्ही मुंबईला चाललो होतो सर. आज सगळ्या बाया आमच्या म्हणलं तुम्ही शाळा डोरा सांभाळा. आता साहेब आमची काही तक्कलच घ्या ना, तर काय आमच्याकडे काही लक्ष द्या ना सर. गोड बोलून मिटून घेतलं सगळ्यांनी. साहेबांनी त्यांनी म्हणले की मिटून घ्या सर. लोक सगळे काय म्हणले आणि माझ्या तिराला मध्ये टाकून दिलं. उगाच मिटून घेऊन गोड बोलून गावाल्याने म्हणलं संबंधात भांडणं आहे तुमचे आमचे, मिटून घ्या म्हणले गोड बोलून सगळे लोकांनी. आणि असं म्हणून त्या तिराकडून मिटून घेतलं सर. आमच्यावर 16-17 दिवसांनी ते विचार करून आमच्यावर गुन्हा दाखल केला सर. येडव तयार करून असं काय तर आमच्यावर गुन्हे दाखल केले सर. आणि सर अत्याचार आमच्या घरदार सगळे पाडले. आता आम्ही कसं जगून कसं काय तर राहणं तिथंच बसतात. इथं बसत तरी भ्याच्या मारे रातभर त्या तहसीलच्या समोर बसतात. त्या तिथं सर तुम्ही रोज कॅमेरा चालू करून बसत. हाताच्या मारे मारतात म्हणलो. त्या तहसीलला कॅमेरे आहेत आणि तिथं जाऊन बसतात. मारते लोक म्हणून रोज येते ते लोक. त्या दिवशी नुसते पंचनामे सारे गाववाले लोक इथं आले. पोरी पंचनाम्याला आल्या त्या दिवशी. त्या पोरीवर अत्याचार झालेला आहे सर. ते व्यापार सुद्धा व्यापार कुठे साहेबाला दाखवलं. ते व्यापार झालेला आहे सर. तरी एक पण आरोपी अटक केलेला नाही. त्याच्यातला एक सुद्धा आरोपी अटक केलेला नाही सर. एक सुद्धा आरोपी नाही अटक केला. आणि आमचा अगोदर आम्ही गुन्हा दाखल केला. बळजबरीने आमच्याकडून मिटून घेतलं. तुम्हाला राहायचं का नाही गावाला वने दादानी आणि त्या भरत खरमाटे आणि ते ढाकणे
हे बघा सर, हे बघा अगोदर या परताक ह्या मुली हा 19 तारखेच आहे ते 19 तारखेची त्या दोघांच्या भांडणं, दोघं पण पोलीस स्टेशनला सारखेच गेले, ते दवाखान्यात पाठवले पोलिसांनी. तुम्ही दवाखान्यात जाऊन एकामेकीला तक्रार द्या म्हणून सर. काही नाही नाही साहेबांनी आम्हाला काय नाही, आमच्या साहेबांनी आमचा गुन्हा घेतलेला आहे. पण आमचं काय मत आहे की आमचा आरोपी टाकला सर, त्यांचा पण टाकाय. आमची एवढीच विनंती. हे अत्याचार करू नका, हे असा अत्याचार करून टाकते लोक. गुन्हा दाखल झाले मिटून घेतलं होतं का? नाही मिटवलं सर, आम्ही मिटवलंच नाही. आम्ही म्हणलं आम्हाला मिटवायचं नाही. वनवे दादानी ते भरत खरमाटे ते आता ह्याच्यात नवना ढाकणे त्यांचं पण रेकॉर्डिंग कॉल काढू शकताय माझ्या दिराबरोबर. ते बोललेले की तुम्ही केस करू नका, आपण बी आम्ही केस करीत नाही, आपण आपसात मिटून घेऊ. रेकॉर्डिंग कॉल माझ्या दिराची काढू शकतात सर. तो असा बोलला म्हणून यांनी गोड बोलून आपण असं सांगायला समाज वाईट नाही, समाजातल्या रूढी परंपरा वाईट आहे. आता हे तुम्हाला माहिती असावं म्हणून त्या मायमाऊली आता तिकडून गेले लांबून का, तर समाजामध्ये महिलांनी वरती यायचं नाही. त्याची बाट पद्धत आहे मानली जाते. घराच्या वरती यायचं नाही, घराच्या मागून जाणार नाही, त्याच्या हातचं कोणी पाणी पिणार नाही. आणि त्याच्यामुळं हा समाज गावकुशाच्या बाहेर राहायला गेला. आता ह्या अनिष्ट रूढी परंपरा जपण्याकरता हा बाहेर आहे. त्याला अंतर्गत पारधी काय हा कोणी विचारलंच नाही. तू कसा जगतो, अमुकने सांगितलं तसंच झालंय, तमुकने सांगितलं तसंच झालं, असं नाही. अंतर्गत पारधी हा निसर्ग पूजा करतात. आणि निसर्ग पूजा करत असताना तो जंगल सांभाळत होता. जंगल का सांभाळायचे, तर त्यातले पशु प्राणी पक्ष हे सगळे सुरक्षित राहतील. कालांतरानं वन फॉरेस्ट झाल्यानंतर हे लोक उघड्यावर पडले, परंतु तोपर्यंत स्वातंत्र्याचा आनंद गावाने घेतला गेला. आणि त्यामुळं तुमचे सगळे बाकीच्या व्यवस्था ह्या पुढे गेल्या आणि हे समाज रूढी परंपराला कोटळून बसल्यामुळं हा मागत राहिला. शिक्षणापासून मागा राहिला, प्रगतीपासून मागा राहिला. आणि ज्ञानापासून जर हा शिकला असता, सवरला असता, तो आपल्याला 2 शब्दानं कायद्याच्या विषयाची माहिती विचारली असते की तू काय. ह्याचा जो फायदा आहे काही स्वार्थी वसवसलेल्या जगाने घेतला पाहिजे. सडका करून टाकला कोण आहे रे ते? हे बघा किती झाले साहेब हे गुन्हा दाखल झालेला? आता ते कोण आरोपी आहेत त्यांचे बी आरोपी अटक करा ना. आरोपी का बाहेर ठेवतात ते, त्यांना का खटपाणी बाहेरच्या लोकांनी याच्यापासून आरोपी अटक करा. त्यांचं नाव असल्यावर 100% ते व्यापार आहे तुरंत घ्या. आणि म्हणले कसं एक ते गुन्हा दाखल करून टाकतात. आणि तुमचे ते दुसरा एक अर्ज बनवा. सदर विषयातून काय काय नुकसान झाले, किती जनावरं मेलेत, किती पक्षी भाजले गेले, जाती दाखले, शाळेचे ते दाखले, सगळं त्याच्या कागदपत्र नुकसान कंप्लेंट मध्ये नोंदवून द्या. हा तक्रार द्या, ते विषयाला ते लिहून द्या सगळं तुमचं जे. मोठं आहे ना, 3-4 गुंठेचं तर असेल.